न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। संविधान सन्मान संघच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात 26 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य दिव्य रूपानं साजरा करण्यात आला। यावेळी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट कैलास पानसरे, प्रशासकीय कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या हस्ते हार घालण्यात आला। तसेच संविधानाचे वाचन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी व सर्व संविधान सन्मानचे पदाधिकारी यांनी वाचन केले। नंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल रुग्णालयामधील रुग्णाला फळे व मिठाई वाटप करण्यात आले। तसेच दुपारी 4 वाजता ढोल लेझिम पथकासहित भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा हार अर्पण करून संपूर्ण देहूरोड शहरामध्ये ढोल लेझिम बँड तसेच 2 रथ, त्या रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसेच संविधान प्रतिमा ठेवण्यात आली। दुसऱ्या रथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून त्या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात देहूरोड शहरामधील व्यापारी गण नागरिक उपस्थित होते। भारतीय संविधान दिन 76वा संविधान दिन सन्मान संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक व सर्व कार्यक्रम पार पडले। या कार्यक्रमाला उत्सव कमिटी अध्यक्ष मौजेस दास व सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले। मिरवणूक झाल्याच्या नंतर सायंकाळी 8 वाजता ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच त्यांच्या हस्ते संविधानाची पूजा करण्यात आली। यावेळी काही मान्यवरांचे ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली अशांचा संविधान सन्मान संघाच्या वतीनं सत्कार स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। त्यामध्ये ईश्वर सेठ अग्रवाल, नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट यांनाही सन्मानित करण्यात आले। मदन शेठ सोनीगृह उपाध्यक्ष देहूरोड, माजी तसेच गुरुमत सिंग ऋतू अध्यक्ष गुरुद्वारा देहूरोड, इंजिनियर व प्रोफेसर करणभाऊ ताटे तसेच महावीर शेठ भरलोटा, डॉक्टर यमुना अडंबे, वैद्यकीय अधिकारी देहूरोड कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल तसेच माननीय डॉक्टर श्रीनिवास चाटे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी कांती शेठ पारख, सामाजिक कार्यकर्ते संजय शेठ, सामाजिक कार्यकर्ते सतीश ज्ञानदेव राऊत, उपजिल्हाधिकारी पुणे रामरत्न रजत रेलकर्म देहूरोड इत्यादी मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला मान्यवर प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲडव्होकेट कैलास पानसरे, प्रशासकीय देहूरोड महावीरजी बॉलर, उद्योजक धर्मपाल तंतरपाळे, अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचारमंच ईश्वर सेठ अग्रवाल, गुरुमत सिंग ऋतू गुरुद्वार प्रमुख संतोष मस्के, सामाजिक उद्योजक बीजेपी देहूरोड शहर अध्यक्ष रघुवीरजी शेलार, माजी उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड मदनजी सोनीग्रा, माजी उपाध्यक्ष कॅन्ट बोर्ड शंकर दोडमनी, रिक्षा संघटना अध्यक्ष संगीताताई अशोक वाघमारे, अध्यक्ष महिला मंडळ देहूरोड राजेंद्र मराठे, युवा सेना अध्यक्ष इंद्रपाल सिंग ऋतू, आरपीआय नेते बाळासाहेब उर्फ राहुल गायकवाड, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष देहूरोड शहर अध्यक्ष रोहित उर्फ राजू ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस तसेच गफूरभाई शेख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मलिक शेख, युवा अध्यक्ष काँग्रेस रमेश जाधव, ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जॉर्ज मोजेस दास, शहर अध्यक्ष मनसे देहूरोड गणेश कोळी, युवा नेते विलास अंकोळे, ज्येष्ठ नेते उबाटा कैलास गुरव, युवा नेते बाळासाहेब झिंजुर्डे, कामगार नेते शिवाजी दाभाळे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस ॲडव्होकेट दाभाळे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। संविधान सन्मान संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी उत्सव कमिटीचे अध्यक्ष मौजेस भाई दास, उपाध्यक्ष श्रीमंत शिवशरण, सचिव चंद्रशेखर पात्रे, विजयजी पवार, खजिनदार व सूत्रसंचालन बाबू हिरमटकर, खजिनदार वीरप्पा तेलगू, संजय आगळे, प्रमुख मार्गदर्शक MD चौधरी, प्रमुख मार्गदर्शक राजाराम अवसरे दादा, सर्व मार्गदर्शक पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार केला। यावेळी देहूरोड शहरामध्ये सर्वत्र ढोल लेझिमच्या गजरामध्ये पूर्ण देहूरोड शहर दुमदुमून गेला। उत्सवाचं वातावरण निर्मिती या ठिकाणी झाली। भारतीय संविधान दिन मोठ्या प्रमाणात संविधान सन्मान संघाच्या वतीनं देहूरोड शहर पंचक्रोशीमध्ये सर्वत्र गाजत राहिल्या। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार उत्सव कमिटीचे अध्यक्ष मौजेस दास यांनी केले। सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमंत शिवशरण यांनी केले। अशा रीतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी आकाश टाटे।
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.